श्री स्वामी समर्थ. श्रावणातील शेवटचा दिवस आपण पिठोरी अमावस्या म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात पिठोरी अमावस्या म्हटली जाते, म्हणजेच बैलपोळा म्हणून साजरी करत असतो. तर श्रावणातील शेवटचे सोमवार आणि अमावस्या एकाच दिवशी आलेली आहे, म्हणून सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटली जाते. सोमवती अमावस्येला पितरांसाठी काय करायचे असते ते आता आपण बघूया. महाराष्ट्रात बैलपोळा म्हणून साजरी करत असतात. शेतीत वर्षभर राबणाऱ्या त्या बैलासाठी तो दिवस म्हणून आपण समर्पित करत असतो. शेतकऱ्यांच्या घरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. बैलाला आंघोळ घालतात, पूजा केली जाते. अजूनही गावात प्रथा आहे की गावातल्या बैलांना प्रत्येक एकमेकांच्या घरी जाऊन त्यांची पूजा करत असतात. तर बैलांना नैवेद्य दाखवून पूजा केली जाते. तसे तुमच्याकडे पद्धत आहे का एकमेकांच्या घरी जाऊन बैलांची पूजा करणे? तर असं शहरात बघायला भेटत नाही. तर प्रत्येक शेतकऱ्यांना त्या बैलाची पूजा करत असतात. बैलाला त्या दिवशी आराम असतो. हे बैलपोळ्याची माहिती आहे. तर आपल्याकडे बैल नाही आहेत, मग आपल्याकडे बैलांची प्रतिमा किंवा बाजारात मूर्ती आपण घ्यायची आहे. आपण ती सुद्धा आणून पूजा करू शकता. तसेच शेवटी भाव खूप महत्त्वाचा असतो. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटली जाते. अमावस्या किंवा पितृदोष, पितरांची सेवा एक जुळवून गणित आलेला आहे. अमावस्या आली की आपल्याला पितृ आठवतात आणि पितृपक्ष असेल तर असं वाटतं की पितृ आहेत म्हणून असं वाटत असतं. तर नाही आहे. तर नाही महिनाभर जर तुम्हाला अमावस्याला दिवशी तर तुम्ही महिनाभर झालं तर अमावस्येच्या दिवशी तर काय करायचं? तर भगवान पितरांचे म्हणून देव आहेत, म्हणून त्या दिवशी जर दान धर्म केला तर खूपच चांगला आहे. काही चांगलं कर्म केले तर आपल्याला नक्कीच पितृदोष मुक्ती मिळते. सगळ्यात महत्त्वाचं शांतपणे सेवा करा, म्हणजे मेल्यानंतर लागत नाही असं म्हटलं जातं. तर तसं नसतं. पितृदोष हे 3 पिढ्यांपर्यंत लागू असतात. तुमच्या घरात जर चांगलं असेल तर नक्की तुम्ही त्यांची सेवा करा. तसेच महिलांना जर असं म्हटलं जातं की माहेरचे पण दोष लागतात आणि सासरचे पण दोष लागतात. तर आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी काय करायचं आहे? सगळ्यात आधी सकाळी उठून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. अमावस्येचा कालावधी तुम्हाला सोमवारी पहाटे 5:22 सुरू होणार आहे, ते मंगळवारी 7:26 संपणार आहे. मी जे काही सांगत आहे ते सोमवारी तुम्हाला करायचं आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि अर्घ्य दिल्यानंतर अर्घ्य देणे म्हणजे काय? तर अमावस्येच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे म्हणजे काय? तर पितरांनाच आपण अर्घ्य देत असतो असं म्हटलं जाते. तर अर्घ्य कसा द्यायचा? तर सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. तर तांब्यात पाणी घ्यायचं आहे, त्यात काळे तीळ टाकायचे आहेत आणि ओम गृहे सूर्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि अर्घ्य द्यायचा आहे. तुम्ही ते पाणी गॅलरीत जर तुम्ही अर्घ्य देणार आहे तर बाहेर ते खाली जर पडणार असेल पाणी, तर तुम्ही ते पाणी त्या पाण्यामुळे दुसऱ्यांना त्रास न होता ते पाणी काय करायचं, आपण खाली एक बकेट ठेवायचे आणि अर्घ्य द्यायचा असतो. कारण त्याने दोष लागतो, त्याच्यामुळे आपल्याला तसं खाली पाणी टाकून द्यायचं नाही आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तसेच ते पाणी आपल्याला तुळशीत न होता बाकीच्या कुठल्या पण झाडामध्ये टाकलं तरी चालू शकते. भाव खूप महत्त्वाचा असतो. हे स्त्रियांनी आणि पुरुषांनी कोणी पण ही सेवा केली तरी चालू शकते. अमावस्येच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. पिंडदान आतापर्यंत जर कोणी केलं नसेल तर सोमवती अमावस्येला पिंडदान करा. पिंडदान हे खूप महत्त्वाचे मानले जाते. पितरांचे कोणते पण विधी करत असताना तर त्या अमावस्येच्या दिवशी पितराचे हे पितरांचे टीव्हीवर आले असतात. अमावस्येच्या दिवशी दानाला
महत्त्व आहे. दान हे योग्य व्यक्तीला केले पाहिजे. पिंडदान जरी नाही शक्य झालं तरी तुम्ही तर्फविधी पण करू शकता. तर्फविधी काय आहे हे तुम्हाला माहिती असेल. आपण पितृपक्षामध्ये हे करत असतो. ज्यांना म्हणजे जे दुपारी 12 वाजता भात घ्यायचा आहे, करेक्ट 12 वाजता भात घ्यायचा आहे आणि भातात मीठ टाकायचं नाही. ते शिजवून झाल्यानंतर त्यात दही टाकायचं आहे. तर दह्यामध्ये त्या भाताचे 3 भाग करायचे आहेत आणि ते करायचे आहेत. ते 3 कुठे ठेवायचे आहेत तर एक आपण गाईला द्यायचा आहे, एक कावळ्याला द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या घराच्या बाहेर आपण तसेच आपल्याला आपल्या घराच्या बाहेर म्हणजे आघारी देणे म्हणजे काय तर आपल्याला जे आपण हे गावी करत असतो तर गौऱ्या आणि थोडेसे लाकडं घेऊन शुद्ध गाईच्या तुपात पेटवायचे असते आणि दही भाताचे आघारी द्यायची असते. असं म्हणजे आपण नैवेद्य अर्पण करत असतो आणि मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे की हे माझ्या पितरांसाठी दान देत आहे असं बोलायचं असतं. आपण पितृपक्षात हे करत असतो. त्यांच्या आपल्याला तसेच हे आपल्याला करायचं आहे. सर्व पितृ अमावस्या हे उपाय करायचा आहे. ह्या सेवा करायच्या आहेत, आवर्जून करा. आपण देवाला पांढरे तीळ दाखवत असतो. तसेच पितरांना पण काळे तीळ दाखवायचे असतात. तसेच आपण गाईला जो भात आणि दह्याचा जो असेल दही भात आपण नैवेद्य ठेवणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ टाकायचे आहेत आणि ते दाखवायचा असतो नैवेद्य. तसेच पितृस्तुती स्तोत्रम हे तुमच्याकडे हे तुम्हाला बोलायचं आहे. तर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेलच. जर नसेल तर तुम्ही जवळपास केंद्रातून ते आणावं आणि तुम्हाला पितृस्तुती स्तोत्र हे आपण जर रोज बोललं तर खूपच चांगलं आहे. तुम्ही किती जरी देवाचं करा, महाराजांचं करा, तुमच्याकडून जर पितराची सेवा जर होत नसेल तर देवाचं किती जरी केलं तर तुमचे पितृ तुमच्यामध्ये ठामपणे उभा आहे. त्यांना तृप्त करण्यासाठी तुम्ही ती सेवा करावी रोजच्या रोज. त्यांना तुमच्याकडून प्रॉपर्टीची अपेक्षा नाही आहे. फक्त तुम्ही सेवा करात हे खूप महत्त्वाचं आहे. पितृस्तुती तर कधी वाचावं? सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर लगेच दक्षिण दिशेला बसून, मग तुम्ही घरात कुठे जरी बसला तर दक्षिण दिशेला बसून तुम्हाला हे 1 वेळा वाचायचं आहे. तसेच आपण दानाला अमावस्येच्या दिवशी दानाला खूप महत्त्वाचं आहे. तर योग्य व्यक्तीला दान करावे. आपल्या यथाशक्तीने दान करावे. मी जे काही दान करत आहे ते माझ्या पितरांसाठी आहे असं आपल्याला मनात बोलायचं आहे. कुठले पण सणवार असतात तर त्याच्या मागचं कारण दान असतं. जगात सगळ्यात श्रेष्ठ असेल तर ते दान आहे. त्या स्मरणार्थ काळे तीळ दान करावे. तुमच्या गावाला तुमच्या गावात असे कोण येत असेल अमावस्येच्या दिवशी काही ताई बी असं अमावस्या मागायला, तर ते आपल्याकडे अमावस्या मागायला येत असतात. तर तुमच्याकडे असे असेल तर त्यांनी ते काही पण त्यांना दान करत असतो आपण. जसं गावी तसं आता इकडे नाही आहे. मग आपण काही पण दान करूच असतो. ज्वारी बाजरी काही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही किंवा तेल दान करा किंवा वस्त्र तुम्ही नवीन जरी कपडे देत असाल तरी ठीक आहे. किंवा जे काही देणार असेल तर ते व्यवस्थित द्यावे. जरी फाटके तुटके असे नाही दान करावे. त्याने आपल्याला दोष लागत असतो. त्याला पितराच्या स्मरणार्थ मी जे काही करत आहे ते पितरांच्या समर्पित करत आहे. मग मी काय करू शकतो? भाद्रपद महिना लागणार आहे तर खूप प्रचंड उन्हाळा लागणार आहे. तर आपण चप्पल दान केली तरी चालते. काळं वस्त्र दान करू शकता. जर तुम्ही चादर ज्याला गरजू लोकांना काही दान करायची गरज असेल, त्याला काही वस्त्र किंवा जर त्याचं पूर्ण अंग झाकत असेल तर तुम्ही चादर काळी करू शकता. तसेच काळे तीळ पण
तुम्ही दाखवले तरी चालू शकते. मग आपण आपल्याकडून काळे तीळ कोण घेणार नाही. मग आपण काय करायचं तर महादेवाच्या मंदिरात जाऊन यथाशक्तीने आपण दान करू शकतो. कुठल्याही जरी तुम्ही मंदिरात गेला तरी दान केलं तरी चालू शकते. खरंच एकदा म्हणजे खरंच जर एखाद्या गरीब व्यक्तीला जर अन्नदान केलं तरी खूप छानच आहे. केंद्रात हिरण्यदान करत असतात. तर हिरण्यदान म्हणजे काय तर केंद्रात असतं ते. तर आपण ब्राह्मणांना हिरण्यदान केले जाते. तुमच्या जवळपास ब्राह्मण असतील तर तुमच्याकडून जर घेणार असेल तर तुम्ही नक्की हिरण्यदान करा. हिरण्यदान कधी करायचं असतं तर 12 ते 12:30 म्हणजे गुरु जे असतील तर त्यांना आपल्याला हे हिरण्यदान करायचं आहे. तर म्हणजे जानवस जोड कोणत्याही दुकानात तुम्हाला भेटून जाईल. तसेच आपल्याला 1.25 पावशर पेढे आणि 11 रुपये हे आपल्याला जसा यथाशक्ती यथाभक्तीने जे शक्य होईल तेवढे आपल्याला ठेवायचे आहेत आणि हे दान करायचं आहे गुरुजनांना. जर तुमच्या जवळपास जर असतील तर हे करा. जर हे पण तुमच्याकडून शक्य होत नसेल तर तुम्हाला अतिशय अन्नदान केलं तरी चालू शकते. असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी भाव ठेवायचा आहे आणि आपल्याला जे काही करायचं ते मनापासून करायचं आहे. तसेच आपल्याला हर आणि हरी यांची पण पूजा करायची असते. म्हणजे काय तर तुळशीची पण आपल्याला पूजा करायची असते. तुळस ही हरिप्रिया म्हणून ओळखली जाते. तर अमावस्येच्या दिवशी आपण भगवान विष्णूंची पण सेवा करायची असते आणि भगवान शंकरांची पण सेवा करायची असते. हर आणि हरी ही सेवा होत असते. म्हणून तुळशीला पण जल अर्पण करून हळदी कुंकू दीप ओवाळून ओम नमो भगवते वासुदेवाह या मंत्राचा आपल्याला 11 वेळा जप करायचा आहे. हर आणि हरीची पण सेवा होऊन जाते. तसेच आपल्याला पितरांपासून आपल्याला मुक्ती मिळेल. त्यांच्या त्रासामधून आपल्याला सुटका मिळेल आणि पितरांपासून आपल्याला सद्गती मिळेल. म्हणून आपल्याला हे दोन्ही पण भगवान शंकराची आणि भगवान विष्णूंची सेवा करायची असते. दोष असो या नसो, पितृदोष असो या नसो, काळे दान केल्याने जे काही अडचणी म्हणजे संसारित किंवा मानव आयुष्यात जे काही त्रास त्यातून कमी होईल म्हणून आपल्याला ही सेवा करायची असते. तसेच आपल्याला पिंपळ वृक्षांची पण आपल्याला सेवा करायची असते. तर अमावस्या आणि पौर्णिमा आली तर आपण आपल्या म्हणजे मुलांची चिडचिड होते आणि आपली पण चिडचिड होते. तर पृथ्वीवर व्हायब्रेशन चेंज झालेले असते. त्याच्यामुळे आपण दान धर्म केल्याने चांगली संगत राहणे या दिवशी खूप महत्त्वाचं आहे हे मानले जाते. वृक्षांना अमावस्येच्या दिवशी स्पर्श नाही करायचा, पण आपल्याला पिंपळ वृक्षांना जल अर्पण करायचं आहे आणि 7 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे आणि ज्या पाण्यामध्ये आपण काळे तीळ टाकायचे आहेत आणि आपण प्रदक्षिणा घालत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाह या मंत्राचा जप करायचा आहे आणि तिथे बसायचं आहे आणि असं बोलायचं की पितरांना शांती मिळवून दे, मुक्ती मिळवून दे, ही आपल्याला प्रार्थना करायची असते. आणि पितरांसाठीच करायचं आहे अमावस्येच्या दिवशी आणि पितरांकडून कधीच काही मागायचं नाही. त्यांना सुख शांती मिळवून दे हीच प्रार्थना करायची आहे. मनुष्य खूप चांगला असतो, आपण आपले काही कर्तव्य विसरत असतो. म्हणून पितृ आपल्याला आठवण करून देत असतात. अमावस्या हा दिवस पितरांचा मानला जातो, त्यांची सेवा करायचा हा दिवस मानला जातो. म्हणूनच तुम्ही ह्या सेवा करा. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.